गडकरी मशाल पेटवा. हा दगड तुम्ही पाहिला जो अनुप यांनी उचललाय, हा दगड नाहीये. आपली राहण्याची सोय होऊ शकते, जेवणाची सोय आपली आपली करावी लागते. पाणी तर मुबलक प्रमाणात आहे. त्यांनी सोलार अर्थात सौर ऊर्जेच्या जोरावर हा सगळा प्रयोग केलेला आहे. अशा पद्धतीचा जर प्रयोग केला गेला महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवर तर रोज रात्री हा महाराष्ट्र जिवंत दिसेल. आता आपण रोहिड मल्ल देवाची हे दर्शन आपण त्यांचं घेऊया. इथे आहे ते गणपती बाप्पा, हे भैरव अर्थात रोहिड मल्ल आणि या भैरवी, या तिघांचंही दर्शन घ्या. त्यानंतर इथे दस्तूर खुद्द महाराज बसलेत, त्यांना मुद्रा करूया. आणि या ठिकाणी शिवपिंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवलिंग आहे, वरती पाण्याचा अभिषेक होत राहतो. गडपाल या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टी करत असतात. ठीक आहे. तर आता इथे काम चालू राहण्याची सुविधा, आपली राहण्याची सोय होऊ शकते, जेवणाची सोय आपली आपली करावी लागते. पाणी तर मुबलक प्रमाणात आहे. ठीक आहे. गडाच्या पायथ्याहून जेवण वगैरे मागवण्याची तितकीशी सोय नाही आहे रोहिड्यावर. ठीक आहे. आता दर्शन झालं म्हणजे महत्वाची एक गोष्ट दाखवायची राहिली, ती म्हणजे हे बघा, इकडे आपल्याला दोन हे दगड दिसत आहेत. अर्थात याच्यामधला एक दगड थोडा वेगळा आहे. तो काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. मनीष आणि अनुप या ठिकाणी आहेत. कोण कुठला दगड घेत आहे ठरवा. अनुप यांनी दगड उचललेला आहे. चला ठीक आहे, अनुप यांचा दगड उचलून झालेला आहे. आता मनीष तुम्ही उचला. काय जाणवत आहे? तर हा दगड नाहीये. आता हा दगड तुम्ही पाहिला जो अनुप यांनी उचललाय, हा दगड नाहीये, खाली ठेवा. हे शिस आहे, याचं वजन जवळपास 38 किलो आहे. आता शिस हा असा धातू आहे, तुम्हाला कल्पना आहे, महाराजांनी सिंधुदुर्ग बांधत असताना त्याच्या पायथ्याला शिस वापरलेलं होतं. शिस हा धातू, त्याचा मेल्टिंग पॉइंट प्रचंड कमी असतो. त्याचसोबत हा गंजत नाही धातू. त्याचसोबत खाऱ्या पाण्याची किंवा कुठल्याही समुद्राचं पाणी, इतर पाणी किंवा हवेशी कोणाशी ह्याचा संबंध आल्यानंतर तो गंजत नसल्यामुळे, त्याला लगेच संसर्ग होत नसल्यामुळे हा धातू बांधकामाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना या धातूचे गुणधर्म तेव्हा लक्षात आले होते. आता आपण सिंधुदुर्गाचा पण आता आलाच आहे रेफरन्स, तर तीही गोष्ट ऐकूया. आणि रोहिड्यावर हा शिस सापडण्याचं कारण काय तर तेही जाणून घेऊया. आणि मग ते जर जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा कुठल्या तरी दरवाजाकडे जावं लागेल. आता तुर्तास इकडे हा 37 किलोचा हा शिस्याचा तुकडा आहे. आणि आणखीन एक काहीतरी 41 किलोचा तुकडा होता, तो पुरातत्व खातं घेऊन गेलं. तर आता आपण एखाद्या दरवाजाकडे जाऊया. दरवाजा उघडण्यासाठी ही जी दगडी संरचना असते याला आपण बिजागर म्हणतो. आणि या बिजागरात म्हणजे तुम्ही सिंधुदुर्गच्या पायथ्याला, म्हणजे तो पाया जेव्हा वाहून जात होता तेव्हा शिस वापरलं होतं, तुम्हाला माहिती आहे. असंच हा जो भाग आहे, हा भाग घट्ट राहावा, दगडाच्या साच्याला त्याने घट्ट पकडून राहावं, याच्यासाठी इथे पण शिस, तर इथे सुद्धा आपण शिस वापरल्याचं पाहायला मिळतो. शिस हा बऱ्यापैकी शॉक ऑब्झर्वर असतो. आता शॉक म्हणजे काय की समजा दरवाजावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर साहजिक आहे की इकडे हा अशा पद्धतीनं दरवाजा अडकवलेला असणार आहे. जेव्हा दरवाजावर धडक मारली जाईल तेव्हा तो दरवाजा असा आपटेल. तर ह्या बिजागरानं थेट मान टाकू नये म्हणून तो घट्ट पकडून राहावा यासाठी दगडाच्या मध्ये आणि बिजागराच्या मध्ये शिस टाकलं जातं. आता हे बिजागर आतमध्ये कसं अडकवलं असेल तर इथे दाखवतो. आता हा बघा, हा भाग तुम्हाला इथे थोडासा सिमेंटचा भाग जाणवतोय. तर आता हे इकडचं बिजागर कदाचित निघालेलं आहे, ते बिजागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे काय आहे, ही संरचना काय आहे नीट पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा. हे बघा, हा बिजागराचा मोठा दगड आहे. हा दगड, तो जो मधला साचा आहे तिकडे, तो असा दगड आतमध्ये सरकवायचा
आतमध्ये सरकवल्यानंतर फक्त हा एवढा जो भाग आहे, हा एवढा भाग दरवाजाचा बाहेर राहील आणि हा जो एवढा भाग जो आत जाणार आहे याच्या तिन्ही बाजूने जितकं शिसं ओतता येईल तर शिसं गाळून म्हणजे चांगलं उकळून वगैरे ते शिसं ओतायचं. शिशाचा मेल्टिंग पॉईंट फार कमी असतो, त्यामुळे तो उलट हे आतमध्ये गाळल्यानंतर तो नंतर कडक बनतो, अगदी दगडासारखा बनतो. नमस्कार मंडळी, रोडविल राणे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत विचित्रगडावर, अर्थात दुर्ग रोहिडावर. आता साधारण रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत आणि गडावर पूर्णतः काळोख आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा विचार केला गेला तर त्या काळामध्ये गस्त किंवा पहारा घालण्यासाठी या दरवाजांच्या आजूबाजूला आणि मुख्य ठिकाणी मशाली लावल्या जायच्या. आताच्या काळात मशाली हा काही पर्याय तितका रिलेव्हंट नसणार आहे, पण या गडावर एक उत्तम प्रयोग करण्यात आलेला आहे. तो प्रयोग पहिला मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आजची गस्त आपली असणार आहे रोहिड्यावरच्या दरवाजा क्रमांक 3 आणि 2 वर. तर आता ही गस्त आपण दरवाजा क्रमांक 3 वरून सुरू करूया. सध्या मी आमच्या गडकऱ्यांना आदेश देतो, ओ गडकरी मशाल पेटवा. मशाल पेटलेली आहे आणि अशाच पद्धतीची मशाल आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे आणि दरवाजा क्रमांक 2 वर जाऊन पेटवायची आहे. चला. कदाचित त्या काळामध्ये म्हणजे आता गस्तीचं जे पथक असायचं मग त्यांना काय नियम घालून दिलेला असायचा की त्यांनी जागते रहो असं म्हणायचं आणि खाली जे मेटावर जे मेटकरी असतील किंवा घेरा सरनाईकांच्या नेतृत्वाखाली जी टीम खाली गस्त घालत असेल त्यांनी होशियार असं दोन्ही ठिकाणी बोलायचं आणि मग तो एकत्र आवाज आला पाहिजे. समजा आता मी या ठिकाणी चालतोय तर मग मी मोठ्याने म्हणेन की जागते रहो आणि मग त्याच वेळी खालून आवाज आला पाहिजे होशियार, म्हणजे बरोबर त्या टायमिंगला मेटावर आणि वरती गस्त घातली जाते. अशा पद्धतीनं तो एक साधारण क्षण असायचा. आता आपण चालायला सुरुवात करूया, दरवाजा क्रमांक 2 वर जाऊया. चला. बरं, आता हे सगळं करताना आम्ही 4 जण आहोत. इकडे जरा स्वतःच्या चेहऱ्यावर घ्या. हा, इथे आहेत अनुप दिसत आहेत. हा, ओके. आता इकडे आहेत मनीष आणि इकडे आहेत उदय चोते. ठीक आहे. तर आम्ही आता 3 गडकरी मंडळी आम्ही आता गस्त घालत घालत आता खालच्या दरवाजापर्यंत जातोय. चला. कदाचित ही अशीच मशाल पकडून असंच जावं लागत असेल, म्हणजे तो फील तुम्ही समजून घ्या ना की रात्र झाल्यानंतर एखाद्या शत्रूचा हल्ला झाला तर कसं काय कळणार आहे, कारण त्या मशालीच्या जोरावर आणि चंद्राच्या प्रकाशाच्या जोरावरच तुम्हाला हल्ला किंवा प्रतिहल्ला करायचा आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गनिमी कावा म्हणजे काही कावेबाजी वगैरे नव्हती. गनिमी कावा म्हणजे कमीत कमी शक्तीच्या जोरावर जास्तीत जास्त शत्रू शक्तीचा नाश करायचा, त्यांना नेस्तनाबूत करायचं, हा साधारण गनिमी काव्याचा अर्थ असतो. रात्रीच्या वेळी या अंधाराचा फायदा घेऊन इकडचे जे गडकरी आहेत, मेटकरी आहेत, स्थानिक आहेत, त्यांना त्यांच्या मदतीनं, कारण त्यांच्या पायाखाली गेलेले हे सह्याद्रीचे दगड आहेत, त्यांना एकूण एक दगडाची रचना माहिती आहे, कुठे जायचंय, कसं चढायचंय. मग यांच्या मदतीनं अशा दुर्लक्षित असलेल्या गडांवर महाराजांनी हल्ले चढवले आणि ते स्वराज्यात दाखल केले. आपण दरवाजा क्रमांक 2 वर आलेलो आहोत आणि आता इथे फार वेळ नको दौडूया. इकडच्या पण पहिल्या मशाली पेटवून घेऊया, मग गस्तीच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. तुर्तास गडकरी मशाल पेटवा. मशाल पेटलेल्या आहेत आणि जबरदस्त फील आहे. ही जी समोरची बाजू आहे ती आहे देवडी. देवडीच्या आतमध्ये त्या देवळ्या आणि देवळ्यांमध्ये कदाचित लालटेन किंवा अशा पद्धतीचं काहीतरी गोष्टी ठेवल्या जात असतील आणि हा जो तटबंदीचा भाग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने मशाली खोवल्या जात असतील आणि नेमका त्या काळातला हाच फील असू शकतो. फार काही बोलत नाही, एवढीच इच्छा आहे की मशाली तर नाही शक्य, पण अशा पद्धतीचा जर प्रयोग केला गेला महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवर तर रोज रात्री हा महाराष्ट्र जिवंत दिसेल. इथे दरवाजा क्रमांक 2 वर सुद्धा त्याच पद्धतीच्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. या वाव, या बाहेरून लावलेल्या आहेत आणि काय कमाल, म्हणजे तितकीच मजा वर चढताना येणार आहे. खरं तर या इकडे, म्हणजे समजा आता आपण असा हा प्रवेश करतोय आतमध्ये
हा, आता इथे हे द्वारपाल पण आहेत जे आमच्या सोबत सकाळपासून आहेत आणि आमच्या साथीला म्हणजे आज ते खालीच उतरले नाही आहेत. ठीक आहे, या चला साईड वा. ठीक आहे, तर जस्ट गडावरून प्रवेश केल्यानंतर काय फील आला असेल एवढं दाखवण्यासाठी पुन्हा माघारी आलो होतो. बरं, हे सगळं केलंय कोणी? तर पुण्याची संस्था आहे श्री शिवदुर्ग संस्था म्हणून, फार उत्तम काम करते ती रोहिड्यावर आणि इतर 2 किल्ल्यांवर पण त्यांची कामं चालू आहेत. त्यांनी सोलार अर्थात सौर ऊर्जेच्या जोरावर हा सगळा प्रयोग केलेला आहे. गडावर इतरही बरीच कामं आहेत, त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे. तुर्तास थांबतो, ड्रोन शॉट पाहिजेत, त्याच्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागेल. आता आपण ड्रोन शॉट पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभो.